आजचा दिवस 5वा आणि आपण आज नवरात्रीच्या सिरीजमध्ये बनवणार आहोत भोपळा फ्राय. तेही काळी मिरीमध्ये. खूप इझी आहे बनवा, तितकीच टेस्टी देखील आहे. तुम्हाला देखील खूप आवडेल. तांदळाच्या भाकरीसोबत खा, तुम्हाला नक्की आवडेल. नक्की एकदा ट्राय करून पहा. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्यांदा भोपळ्याचे साल काढून घेणार आहोत आणि त्याच्या अशा जाडसर स्लाईस कट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर भोपळा आपण स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे. त्यानंतर पॅन ठेवूया गॅसवर. त्याच्यामध्ये टाकणार थोडासा कढीपत्ता छान खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो आपल्याला हाताच्या सहाय्याने छान चुरून घ्यायचा आहे. आता आपण भोपळ्यामध्ये टाकणार आहोत काळी मिरी, मीठ आणि आपला चुरलेला कढीपत्ता. छान मिक्स करून घेणार आहोत. पुन्हा गॅसवर ठेवूया पॅन, त्याच्यामध्ये टाकूया तेल. त्यानंतर टाकणार आहोत आपली मोहरी आणि आपला भोपळा छान पसरवून घ्यायचा आहे तेलावर. अगदी 10 मिनटात रेडी होणार आहे आपला भोपळा. 3-4 मिनटांनी पालटून घ्यायचा आहे 2-3 वेळा आणि पटकन आपला भोपळा फ्राय रेडी होणार आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान दिसत आहे. रेडी झाला आहे आपला भोपळा फ्राय. तांदळाच्या भाकरीसोबत खा, तुम्हाला खूप आवडेल. नक्की एकदा